नमस्कार मित्रांनो, माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस घरामध्ये जो काही दीपावलीचा सण असतो आणि ह्या दीपावलीच्या सणाला ह्या ऐश्वर्याने घरामध्ये उठणं सुद्धा आणलेलं नसतं आणि जो काही दीपावलीचा फराळ असतो तो सुद्धा काही बनवलेला नसतो. त्यामुळे ह्या सुमित्राला ऐश्वर्याचा राग आलेला असतो. सुमित्रा ही आपल्या मनाशी बोलत असते की खरोखर माझी जानकी एक नंबर होती. माझी जानकी न काही सांगता समोर हातात औक्षण करण्याचं ताट आणि समोर पाट असायचा. उठणं लावायचं जानकीला सांगावं सुद्धा लागत नव्हतं आणि फराळ म्हणजे फराळच जानकी बनवत होती. हिने तर घरामध्ये उठणं तर आणलं नाही परंतु फराळसुद्धा बनवला नाही आणि ही कसली घरची लक्ष्मी असं सुमित्राला माहीत झालेलं असतं. आणि सुमित्राच्या मनाला असं जे काही सत्य आता वाटू लागतं ते खरोखर आता सत्यात उतरलेलं असतं. कारण ज्यावेळेस घरामध्ये सर्वजण लक्ष्मीपूजन करत असतात त्यावेळेस अचानक घरातील लाईट गेलेली असते आणि ज्यावेळेस ही घरातील लाईट अचानक जाते त्यावेळेस सुमित्रा सर्वांना सांगतो की आपल्या घरामध्ये आत्ता लक्ष्मीपूजन जे चालू आहे त्यामुळे अशी जी अचानक लाईट गेली आहे त्यामुळे आपल्याला हा एक खूप मोठा चाणाक्ष देवी मातेने लक्ष्मी मातेने दाखवलेलं आहे. कारण आपल्या घरची जानकी हीच आपल्या घरची लक्ष्मी होती हे देवी मातेने आज आपल्याला दाखवून दिलेलं आहे. कारण ह्या घरातील लक्ष्मी पूजनाचा जो काही मान असतो तो दरवेळेस जानकी वहिनीचा असतो आणि जानकी वहिनी जर ह्या लक्ष्मी पूजनाला नसेल त्यामुळेच हे सर्व आपल्याला लक्ष्मी मातेने दाखवून दिले असल्याचं सौमित्र सर्वांना सांगतो. तर मित्रांनो, आता नेमकं हे सर्व ऐश्वर्याचं सत्य समोर येताच ही सुमित्रा ऐश्वर्याची कशी घरातून बाहेर हकलपट्टी करते हे ह्या व्हिडिओमधून आपणास बघावयास मिळणार आहे. तर नेमकं आता पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपल्याला असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे जानकी ही गुलाबला कॉल करते आणि जानकी ही गुलाबला बोलते की हे बघ गुलाब, अरे मी तुला जो काही फराळ दिला होता तो तू रणदिव्यांच्या घरामध्ये पोच केला का आणि काय बोलले, कोण काय बोललं असं सर्व काही जानकी आज गुलाबला विचारू लागते. त्यावर गुलाब बोलतो की हे बघा जानकी वहिनी, मी सर्व काही फराळ अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे घरामध्ये पोच केला आणि सर्वांनी तो फराळ सुरुवातीलाच अगदी आवडीने खाल्ला. दादाला तर तुमची जेव्हा चकली खाल्ली ना त्यावेळेस सारंगदादाला तुमच्या चकलीची चव ओळखू आली आणि लगेच सारंगदादाला तुमची आठवण झाली असे पण गुलाब या जानकीला सांगतो. त्यानंतर आता इकडे गुलाब या जानकीला बोलतो की वहिनी, थोड्याच दिवसामध्ये सर्व काही व्यवस्थित होणार आहे. तुमचं जे दुरावलेलं कुटुंब आहे ते तुमच्या अगदी जवळ येणार आहे. कारण सुमित्रा आईला सुद्धा तुमची खूप आठवण आली होती आणि जेव्हा सुमित्रा दादाला तुमची आठवण आली होती त्यावेळेस तर त्या आईंचा चेहरा अगदी थोडासा बारीक झाला होता असे पण सर्व काही आता हा गुलाब या जानकीला सांगतो. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा जानकीला हा गुलाब बोलतो की तुमचं जे काही दुरावलेलं कुटुंब आहे ते सुद्धा लवकर एकत्र येणार आहे, त्यामुळे जानकी वहिनी तुम्ही अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नका. त्यावेळेस आता इकडे जानकी लगेच गुलाबला बोलते की गुलाब, मी पण ह्याच दिवसाची वाट बघतेस रे, कारण मला पण माझं जे काही दुरावलेलं कुटुंब आहे ते पुन्हा एकत्र आणायचं आहे. आणि इकडे आता फोन ठेवल्यानंतर जानकी इकडे ह्या आशीर्वाद बंगल्याच्या समोर येऊन दारापुढे सुंदर अशी रांगोळी काढते. रांगोळी काढून झाल्यानंतर जी काही समोर तुळस असते त्या तुळशीला पाणीसुद्धा घालते. समोर सर्व पायऱ्यांवरती अगदी दिवे छान प्रकारे लावून आपला जो काही दरवर्षीप्रमाणे दीपावलीचा सण जसं रणदिव्याच्या कुटुंबामध्ये ही जानकी साजरी करत असते तसाच सण आता जानकीने या आपल्या आशीर्वाद बंगल्यासमोर येऊन साजरा केलेला असतो. आणि ज्यावेळी सुमित्रा ही सकाळी उठून बाहेर येते तर दरवाजामध्ये अगदी सुंदर रांगोळी जानकीने काढलेली असते. सर्वत्र दिवे लावलेले असतात आणि तुळशीचं तेज बघून तर सुमित्रा लगेच तुळशी मातेला हात जोडते आणि ही सुमित्रा बोलते की खरोखर किती तुळस सुकली होती आणि आज दिवाळीच्या दिवशी तुळशीला किती तेज आले. परंतु मित्रांनो, जानकीने ह्या तुळशी मातेला पाणी घातल्यामुळे तुळशीचं टवटवीत तेज या सुमित्राला दिसलेलं असतं. त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या तर दिवाळीच्या दिवशी झोपलेलीच असते. तर सुमित्रा घरात येते आणि ह्या ऐश्वर्याला आवाज देत असते. तेवढ्या सारंग तिथे येतो. सारंग आपल्या आईला बोलतो की अगं आई, रात्री स्वयंपाक करत असताना त्यांच्या हाताला थोडंसं भाजलं असल्यामुळे ते अजून झोपलेल्याच आहेत. ते ऐकून तर सुमित्रा खूप भडकते. सुमित्रा बोलते की तिला कसं कळत नाही आज दीपावलीचा दिवस आहे. अरे आज काही मस्करी आहे का, आज दिवाळीचा सण आहे आणि ती अजून झोपलेली आहे का, थांब मी जातेच तिच्या रूममध्ये असे पण ही आता सुमित्रा ह्या सारंगला बोलते आणि रूममध्ये येते. इकडे तर ऐश्वर्या ही आपल्या अंगावरती ब्लँकेट घेऊन फुल झोपेमध्ये असते. सुमित्रा ऐश्वर्याला आवाज देते तर ऐश्वर्या उठून बसते आणि बोलते की काय हो आई. तर इकडे सुमित्रा ही बोलते की अगं आज दिवाळी आहे. तेवढ्यामध्ये आता ही तेलगाली आजी लगेच या
सुमित्रा पाठीमागे जाते आणि लगेच सुमित्रा ही आता ऐश्वर्याला विचारणार असते की अगं, आपल्या दारामध्ये आज जी काही रांगोळी काढलेली आहे ती तू काढली आहेस का? आता ही आजी लगेच या ऐश्वर्याला खुणावून सांगते की हो, तू सांग त्यांना की मी ती रांगोळी काढली आहे. आता ऐश्वर्या बोलते की हो आई, दरवाजामध्ये जी काही रांगोळी काढली ती मीच काढली आहे. परंतु मित्रांनो, ती रांगोळी या आपल्या जानकीने काढलेली असते. परंतु आजीच्या सांगण्यामुळे ऐश्वर्या या सुमित्राशी खोटं बोलत असते. त्यानंतर आता सुमित्रा बोलते की चल उठ पटकन, अगं आज दिवाळीचा सण आहे आणि तू अजूनही खुशाल अंथरुणामध्ये झोपलेली आहे का? अगं अजून आपल्या माणसांना उठणं लावायचं आहे. त्यानंतर आता इकडे सुमित्रा निघून जाते. तर आता ही इकडे ऐश्वर्या पुन्हा ह्या सुमित्राच्या पाठीमागे जाते. ऐश्वर्याने काही घरामध्ये उठणं आणलेलं नसतं, तर आता सुमित्रा ही लावण्यासाठी उठणं मागवते. त्यानंतर ह्या ऐश्वर्या बोलते की आई, मी उठणं आणलंच नाही. तर सुमित्रा बोलते की अगं, आत्तापर्यंत असं कधी झालंच नाही. माझी जानकी सर्व काही अगदी व्यवस्थित पार पाडायची, तिला काही सांगायची गरज नव्हती आणि मलासुद्धा काही बघावं लागत नव्हतं. सर्व काही तयारी करून जानकी सर्व काही अगदी व्यवस्थित करायची. खरोखर माझी जानकीच खूप चांगली होती, असं खूप काही कौतुक आता या सुमित्राने ऐश्वर्यासमोर केल्यामुळे ऐश्वर्याला खूप असा राग आलेला असतो. परंतु काय करणार, इकडे तर आता ऋषिकेश, जानकी आणि ओवी यांची दिवाळी अगदी धूमधडाक्यामध्ये साजरी होत असते. इकडे घरामध्ये सर्वजण लक्ष्मीपूजनाची तयारी करत असतात आणि लक्ष्मीपूजनाची तयारी होत असताना घरातील अचानक लाईट बंद होते. त्याच वेळेस आता इकडे अचानक लाईट बंद झाल्यामुळे सुमित्रा लगेच बोलते की लाईट कशी गेली? तर आता सारंग बोलतो की मला तर वाटतं की लाईट बिल न भरल्यामुळेच लाईट गेली आणि तेवढ्यामध्ये तिथे इलेक्ट्रिक फिटर पण आलेला असतो. तो बोलतो की तुम्ही वेळेवर बिल न भरल्यामुळे मी तुमची लाईट ऑफ केली. तेवढ्यामध्ये आता इकडे सारंग बोलतो की जानकी वहिनीच लाईट बिल भरत होती आणि आपण सुद्धा लाईट बिल भरलं नाही, त्यामुळेच आपली लाईट बंद केली असावी, असं सारंग सर्वांसमोर बोलतो. तेवढ्यात आता इकडे सौमित्र लगेच बोलतो की खरोखर जानकी वहिनीच या घरची लक्ष्मी होती आणि जानकी वहिनीला या घरातील जो काही लक्ष्मीपूजेचा मान होता तो ह्यावर्षी मिळाला नाही. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेने हा एक चमत्कार दाखवला असल्याचं सौमित्र सर्वांना सांगतो. त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही रूममध्ये जाऊन बसते. सुमित्रा टेन्शनमध्ये आलेली असते, कारण सुमित्राला एकही फराळ या लक्ष्मी मातेला जो काही नैवेद्य दाखवायचा असतो तो तर या ऐश्वर्याने बनवलेला नसतो. घरातमध्ये उठणंसुद्धा आणलेलं नसतं आणि अजिबात दीपावलीची जी काही जय्यत तयारी करावी लागते ती ह्या ऐश्वर्याने काहीच न केलेली असते. त्यामुळे आता इकडे सुमित्राला पश्चाताप होऊ लागतो की खरोखर जानकी माझी खरोखर साक्षात लक्ष्मीच होती आणि जानकी ह्या घरामध्ये नाही तर ह्या घरामध्ये शोभाच राहिलेली नाही, असंही सुमित्रा आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सुमित्राला खूप काही ह्या जानकी आणि ऋषिकेशला घराबाहेर काढल्याचा पश्चाताप येत असतो. ओवीची पण आठवण येत असते, परंतु काय करणार, आता तर आपण त्यांना खूप मोठी शिक्षा दिली आहे, त्यामुळे ते पुन्हा ह्या घरात कसे येणार असं या सुमित्राच्या मनाला वाटू लागतं. परंतु इकडे दुसऱ्या दिवशी आता दीपावली पाडवा असतो. अजूनही ऐश्वर्या झोपेमध्येच असते. सुमित्रा पुन्हा ह्या ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि तिला बोलते की अगं, तुला कसं समजत नाही, कालसुद्धा दिवाळीचा सण होता तरी तू उठली नाही आणि आजसुद्धा, अगं आज दीपावली पाडवा आहे, आपल्या आपल्या नवऱ्याला ओवाळायचं असतं ह्या दिवशी, वर्षातून हा सणांपैकी एक दिवस हा सण आहे आणि तू अजूनही झोपेतून उठली नाही, काय म्हणावं या मुलीला, असंही सुमित्रा आपल्या मनाशी बोलते. आणि त्यावेळेस आता सुमित्रा ही पुन्हा या ऐश्वर्याला उठवण्यासाठी जाते, परंतु ऐश्वर्या काही उठायला तयार नसते. त्यानंतर आता इकडे ही सुमित्रा खूपच भडकते आणि सुमित्रा ह्या ऐश्वर्याला बोलते की तू आत्ताच्या आत्ता ह्या घराबाहेर निघ, कारण मला तुझं अजिबात वागणं पटत नाही आहे. अगं, काय वागतेस आणि काय करतेस, तू एकही घरामध्ये पदार्थ बनवला नाही, कालसुद्धा एवढा दिवाळीचा सण तो सुद्धा तू अगदी व्यवस्थित पार पाडला नाही आणि आज तर काय पाडवा तू झोपेतच आहे, तू आत्ताच्या आता बाहेर जा, अजिबात घरात थांबायचं नाही, असं पण आता इकडे ही सुमित्रा या ऐश्वर्याला बोलते. आता तर इकडे ऐश्वर्याची चांगलीच सुमित्राने फजिती केल्यामुळे ह्या ऐश्वर्याची बोलती पूर्णपणे बंद झालेली असते. तर मित्रांनो, आता नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद.